एकंदरीतच त्यांचं असं म्हणणं आहे, ओमराजे निंबाळकर जे स्वतः खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की एकंदरीतच परिस्थिती फार विचार करायला लावणारी आहे. पण मला तुम्हाला गेल्या काही महिन्यात लोकशाहीसोबत काय काय घडलं याचं तुम्हाला एक ग्राफिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी सांगायच्या आहेत. गेल्या काही महिन्यात सगळ्यात पहिले 17 जुलै 2023ला किरीट सोमय्यांबाबतची एक बातमी लोकशाहीने दाखवली होती. त्याच्याबद्दल तातडीने पडसाद उमटले आणि त्याच्यानंतर लोकशाहीच्या विरोधात आणि माझ्या विरोधात एक FIR दाखल झाला. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती प्रसारण खात्याकडून 72 तास बंद करण्याचे आदेश आले. याच्या विरोधात आम्ही दिल्ली हायकोर्टात गेलो आणि तातडीने तो बॅन आम्ही हटवण्यात त्यात आम्हाला यश मिळालं. पुन्हा त्याच्यानंतर काही महिने आम्हाला वारंवार माहिती प्रसारण खात्याच्या नोटिसा मिळत होत्या आणि आता 9 जानेवारीला म्हणजे आज 30 दिवस चॅनल बंद करण्याचं, निलंबित करण्याची आम्हाला ही नोटीस आलेली आहे. पुढची मी माहिती देणार आहे. गेल्या 4 महिन्यात काय घडलं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. गेले 4 महिने लोकशाही चॅनल तुम्ही बघत होतात, पण पडद्यामागे काय काय घडत होतं याची सगळी माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार. पण तत्पूर्वी मला जायचं आहे असीम सरोदेंकडे, ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत. असीमजी, खरं तर 2 गोष्टी वेगवेगळ्या मला प्रेक्षकांना पुन्हा इथे सांगायचं आहे. त्या बातमीबद्दल ही कारवाई नाही. लोकशाहीच्या गेल्या 4 महिन्यात वेगवेगळ्या नोटिसेस आल्या, कागदोपत्री काहीतरी त्रुटी काढल्या आणि त्या त्रुटीवर बोट ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती बातमीचं अनेकांना वाटतंय किरीट सोमय्यांच्या बाबत जी आमच्यावरती 72 तासाचे बॅन करण्यात आलं होतं ही कारवाई नव्हे, ही नवी कारवाई आहे. हे मला आवर्जून ते सांगायचं आहे. आमच्या कागदोपत्री जी माहिती घेण्यात आली होती, वारंवार जी माहिती मागितली जात होती, त्याच्यात कुठल्या तरी एका लकीनेवरती बोट ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. पण गेले 4च महिने हे का सुचलंय सरकारला? गेले 4च महिन्यात त्या नोटिसेस का मागवल्या गेल्या? हा प्रश्न आमच्या समोर आहे. असीमजी, कायद्याचे तुम्ही अभ्यासक आहात, तुमची कायदेतज्ञ म्हणून काय प्रतिक्रिया? कमलेश, सर्वप्रथम तर मी निषेध करतो अशा सगळ्याच बंदीचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता सगळं सांगत होतं की काय काय घडलेलं आहे, त्याच्यामध्ये किरीट सोमय्या किंवा त्यांच्याबद्दलची बातमी हे कारण नाही आहे हे तुम्ही सांगितलं, ती स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. तसं किरीट सोमय्याचा काही एवढा आवाका किंवा एवढी पोच नाही की 30 दिवस बंद करू शकतील चॅनल. परंतु तुम्ही जी काही राजकीय भूमिका घेताय, राजकीय विश्लेषण करताय आणि एक विरोधी मत काय असू शकते हे मांडण्याचा प्रयत्न करताय, याचा त्रास अनेकांना होत असेल असं मला वाटते. दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या काही कागदोपत्री उणीवा असतील असं सांगितलेलं आहे त्या जरूर आपण तपासून घेतल्या पाहिजे. परंतु कायद्याच्या संदर्भात विचार करताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक असते कायदेशीर अनियमितता, म्हणजे कायद्याच्या काही गोष्टी आवश्यक आहे पूर्तता करणं, पण त्या इरेग्युलर आहेत. तर इरेग्युलर सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या नेहमी इलिगल नसतात. त्यामुळे इरेग्युलरिटी आणि इलिगॅलिटी याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. तर मला वाटत नाही की लोकशाही चॅनलतर्फे काही बेकायदेशीरता झाली असेल, पण अनियमितता असेल तर ती दूर केली जाऊ शकते. त्याच्यासाठी 30 दिवस चॅनल बंद करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रकार. त्यामुळे आपण याबद्दल नक्कीच परत हायकोर्टात गेला तर ही सुद्धा बंदी उठवली जाऊ शकते आणि तो लोकशाही चॅनलचा मोठा विजय असेल. पण लोकशाही चॅनलची मार्गक्रमणा ही संविधानिक मार्गावरून आणि लोकशाहीच्या मार्गावरून काटेकोर पद्धतीने सुरू आहे याची पावती म्हणून सुद्धा या बंदीकडे आपण बघायला पाहिजे. कारण ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन असतील किंवा इतर काही सेमी गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील, या सगळ्या पक्षप्रणित झालेल्या आहेत. विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेण्याचं त्यांना जे सांगण्यात येते त्या पद्धतीने ते घेत असतात आणि त्यामुळे याच्यातून पण लोकशाही चॅनल तावून चुलातून निघेल. कमलेश सुतार यांच्यासारखे अत्यंत महत्वाचे पत्रकार जे लोकशाहीचं सगळं काम पाहतात, त्यांना सुद्धा आम्ही हेच सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला प्रेक्षक तुमच्या मागे आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हे हमले लोकशाही चॅनल अजून मजबूत करेल आणि लोकशाही चॅनल महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत याच्यानंतर पोहोचेल. यासाठी ही नांदी आहे असं आपण समजू शकतो. खूप खूप धन्यवाद. 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत असीम सरोदे यांनी. एक असते अनियमितता आणि एक असते बेकायदेशीरपणे. जर अनियमितता असेल तर ती करेक्शन करण्याचा नक्कीच अधिकार असतो. अर्थात म्हणजे पुन्हा मिनिस्ट्रीकडनं ही बाब मांडता कामा नये की त्यांनी ही 30 दिवसात आम्हाला संधी दिली आहे करेक्शन करण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.